तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की वल्लरी ही ईश्वरी आणि अर्णवच्या खोलीत आलेली असते. ईश्वरी झोपली आहे या गोष्टीची ती खात्री करून घेते आणि मग म्हणत असते, या ईश्वरीने फोटो पाहिले असतील तर हिने आता कुठे ठेवले असतील, कपाटात ठेवले असतील का, बघू का. मग आता लगेचच ती ईश्वरी आणि अर्णव यांचं कपाट उघडते आणि आता कपाटामध्ये ती ठेवलेल्या वस्तू बघायला लागते. पण तिथे आता तिला ते फोटोज दिसत नसतात. वल्लरी विचार करते, नक्की हिने तरी फोटो पाहिले असतील ना, की त्या निर्मल्यासोबत जसा मूर्खपणा केला होता हिने तसाच मूर्खपणा हिने आताही केला असेल आणि ते फोटो बघायचे मात्र नेहमीप्रमाणे राहूनच गेले असतील. आता ती शोधत असते. इतक्यात त्या ठिकाणी अर्णव, मामा आणि आजी आलेले असतात. आता वल्लरीला अर्णवच्या कपाटात असं शोधाशोध करताना बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मामा वल्लरीला विचारतो, वल्लरी तू इथे काय करतेस. वल्लरी आता मात्र घाबरते आणि निरुत्तर झालेली असते. ती काहीच उत्तर देत नसते. अर्णवसुद्धा वल्लरीकडे बघत असतो. मग वल्लरी लगेच म्हणते, मी इथे काय करणार दुसरं, ईश्वरीची तब्येत बघायला आले होते. बरं वाटतंय तिला, नाही वाटतंय, हेच, दुसरं काय. त्याबरोबर मामा म्हणतो, नाही ठीक आहे, तू ईश्वरीची तब्येत बघायला एवढी स्वतःहून इथे आलीस ते, पण मग जर तू तब्येत बघायला आली होतीस तर तू अर्णव आणि ईश्वरीचं कपाट का उघडलं होतंस. तर दुसरीकडे आता अंजली म्हणत असते, असं किती दिवसांनी आपण छान दर्शन घेतलं ना राकेश, मला तर खूप बरं वाटतंय. आता घरी जाऊन मी पहिला ईश्वरीला प्रसाद देईन. प्रसाद घेतला की तिला कसं बरं वाटेल. इतक्यात काही गुंड येतात आणि त्या दोघांना पकडतात. त्याबरोबर आता लगेचच राकेश नाटक करतो, कोण आहात तुम्ही आणि असे अचानक कुठून धावत आलात आणि आम्हाला का पकडताय. त्याबरोबर लगेचच आता त्यातला एक राकेशला कोयता दाखवतो आणि मग आता तो कोयता दाखवतो आणि म्हणतो, गप्प बस, जास्त बोलू नको, जास्त शहाणपणा करू नको, तू चल पटापट सगळे दागिने काढून दे. त्याबरोबर आता अंजली दागिन्यांना हात लावते. राकेश म्हणतो, अंजली तू दागिने काढू नको, अंजली तू थांब. त्याबरोबर लगेचच तो जो दुसरा गुंड असतो ज्याने राकेशला पकडलेलं असतं तो चांगली राकेशच्या पोटात लाथ मारतो. त्यावर राकेश म्हणतो, ऐ ग आह. त्यावर अंजली म्हणते, तुम्ही असं काही करू नका प्लीज, तुम्ही त्यांना काही करू नका, तुम्हाला दागिने हवेत ना, पैसे हवेत, मी देते, दागिने देते. आणि मग आता लगेचच ती सगळे दागिने काढून त्यांना देते आणि ते गुंड तिकडनं पळ काढतात. त्याबरोबर तुमच्या तर आता असं म्हणत राकेशसुद्धा त्यांच्या मागोमाग धावत चाललेला असतो. अंजली म्हणते, अहो तुम्ही काय करताय, तुम्ही थांबा, तुम्ही कुठे जाताय, तुम्ही नका जाऊ. त्यावर राकेश म्हणतो, अगं अंजली तू थांब ना, मी आलो, मी त्या गुंडांना पकडतो, तू एक काम कर, तू गाडीत बस, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते, तू थांब. त्याबरोबर अंजली म्हणते, अहो नको, काय गरज आहे या सगळ्याची. त्यावर राकेश म्हणतो, अगं कसं सोडून देऊ, थांब तू, आपले दागिने एवढे मोठे महत्त्वाचे आहेत, मी आलो. आणि मग लगेचच आता तो त्यांच्या मागे पळत जातो. अंजलीला कळतच नसतं की बापरे हे सगळं काय घडतंय. तर वल्लरी म्हणत असते की ईश्वरी थंडीने कुडकुडत होती, म्हणून मग मी यांचं कपाट उघडलं, म्हटलं एखादं एक्स्ट्रा पांघरूण असेल तर बघते आणि तिच्या अंगावरती पांघरते, म्हणून मी त्याच्यासाठीच कपाट उघडलं होतं, बाकी मी कशाला त्यांचं कपाट उघडू. त्याबरोबर आजी म्हणते, वल्लरी तू जर तसं करत असशील तर खरोखर तू खूप चांगलं काम केलेलं आहेस. त्याबरोबर मामा हा आता लगेचच म्हणायला लागतो, बापरे वल्लरी, ईश्वरीची एवढी काळजी आहे तुला. त्यावर वल्लरी लगेचच म्हणते, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, काळजी केली तरी तुम्हाला प्रॉब्लेम, काळजी नाही केली तरी तुम्हाला प्रॉब्लेम, काय चाललंय काय तुमचं. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, बाद झालं रे अविनाश तुझं, काय सारखं उगाच तिला तू बोलत असतोस. त्यावर मामा म्हणतो, अगं आई पण. त्यावर आता लगेचच वल्लरी ही म्हणते, तुमचा प्रॉब्लेम काय. त्यावर आता अर्णव हा ईश्वरी उठलेली असते त्यामुळे ईश्वरीच्या जवळ जातो. मग आता मामासुद्धा वल्लरीबरोबर वाद घालण्यापेक्षा ईश्वरीच्या जवळ जाणं जास्त गरजेचं समजतो. आणि मग आता अर्णव ईश्वरीला जेव्हा चहा देतो तेव्हा मामा सांगतो की हा चहा दस्तूर खुद्द अर्णवराजे शिर्के यांनी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे, चव करा आणि सांगा आम्हाला कसा झाला आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, काय अर्णव सर, तुम्ही स्वतः माझ्यासाठी चहा केला आहे. अर्णव म्हणतो, हो, आता पी आणि सांग मला कसा झाला आहे. ईश्वरी चहा पिते आणि बढिया असं म्हणते. त्याबरोबर मामा म्हणतो, बघा आता बढिया झालाय चहा, म्हणजे अर्णव आता रोजचा चहा तुलाच करायचा आहे, काय तयारी ठेव. त्याबरोबर आता लगेच सगळे हसतात. त्याबरोबर आजी ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तू काही काळजी करू नकोस,
तू लवकर बरी होशील बघ. आज अंजली तुझ्यासाठी मंदिरात नवस करायला गेली. त्याबरोबर इकडे आता लगेचच राकेश त्या गुंडांकडे येतो आणि त्यांना म्हणत असतो, चला पटापट दागिने काढा, दागिने द्या. त्याबरोबर ते गुंड लगेचच दागिने काढून देतात. त्याबरोबर राकेश त्यातल्या एकाचे केस ओढतो आणि म्हणत असतो, आणि काय रे तुला काय सांगितलं होतं माझ्या पोटात हळू लाथ मारायची, म्हणून तू जोरात का मारली? त्यावर तो म्हणतो की सॉरी शेठ, चुकून जरा जोशात होऊन गेलं. ते सगळं सोडा, आता पैसे देत आहे ना आमचे. त्याबरोबर मग लगेचच राकेश हा त्यांना त्यांचे पैसे देतो. त्याबरोबर ते चोर तिकडनं पळून जातात. राकेश म्हणतो, अरे वा, माझ्या इतका हुशार माणूस अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. खरंच काय डोकं आहे मला. काय मस्त 2-3 लाखांची सोय केली आहे मी आत्ता. तर दुसरीकडे आजी वल्लरीला सांगते, वल्लरी ये ईश्वरीची दृष्ट काढ. त्यावर वल्लरी म्हणते, काय मी? त्यावर आता सगळे तिच्याकडे बघतात. म्हणजे ती म्हणते, म्हणजे मी काढू का आई दृष्ट? त्यावर लगेचच आता आजी म्हणते, हो तूच काढ, तुलाच सांगितली ना मी. त्याबरोबर वल्लरी लगेचच पुढे सरसावते आणि आता ईश्वरीची दृष्ट काढत असते. मनात म्हणत असते की ज्या बाईची हिला सगळ्यात जास्त दृष्ट लागणार आहे तिलाच दृष्ट काढायला लावली आहे. शाबास असं म्हणत मग वल्लरी येऊन ईश्वरीची दृष्ट काढू लागते. दृष्ट काढून झाल्यावर मग लगेचच आता आजी म्हणते, बरं चला आता हे जाळून टाकायचं आहे. मग तिकडनं वल्लरी, मामा आणि आजी सगळेच जण निघून जातात. त्याबरोबर अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो, मिसिंदर चल आता पटकन तेवढा चहा संपव आणि त्यानंतर ही टॅबलेट घे. इशू म्हणते, सर मी टॅबलेट घेतेच, पण मला आईकडे जायचं आहे. त्यावर अर्णव म्हणतो, मिसिंदर सिरियसली? खरंच इतकं बरं नाही आहे तुला? मी तुला आराम कर, गोळ्या खा सांगतो आहे, आणि तुला सतत का हट्ट करायचं आईकडे जायचं आहे, आईकडे जायचं आहे म्हणून? त्यावर इशू म्हणत असते, अहो सर असं काय करताय, प्लीज मला घेऊन चला ना आईकडे. असं समजा हवं तर की मी हट्ट करते आहे, पण मला जायचं आहे. अर्णव म्हणतो, मिसिंदर. त्यावर इशू म्हणते, सर प्लीज, मी एकदा का आईकडनं जाऊन आले का नाही की मला आपोआपूनच जरा बरं वाटायला लागेल, प्लीज. त्यावर अर्णव म्हणत असतो, तू किती हट्ट करतेस तुला कळतं आहे का? तुला ना हट्टीएस्ट असा अवॉर्ड दिला पाहिजे. त्याबरोबर इशू म्हणते की हो मला तेही चालेल, पण तरीही मला आईकडे जायचं आहे हो सर, मी पटकन रिक्षाने जाऊन येते ना. त्यावर अर्णव म्हणतो, काय तुला बरं नाही आहे आणि मी तुला रिक्षाने पाठवू? त्याबरोबर इशू म्हणते, सर प्लीज मी अशी जाईन आणि अशी येईन. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे तू ऐकणार नाही आहेस हे तू ठरवलं आहेस? त्यावर इशू म्हणते, हो ठरवलं. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे मग मी आवरून येतो, त्यानंतर आपण दोघंजणं सोबत जाऊया, बस मी येतो तुला सोडून. त्यावर इशू म्हणते, नाही तुम्ही कशाला, तुम्ही म्हणजे तुमची कामं. त्यावर अर्णव म्हणतो, मिसिंदर मी म्हटलं ना मी येतो तुझ्याबरोबर म्हणून, तर मी येतो आहे तुझ्याबरोबर, कळलं ना तुला? उगाचच्या उगाच तू आता काहीतरी बडबडू नकोस. इशू म्हणते, नाही म्हणजे तुम्ही कशाला, तुम्हाला कामं असतील ना सर, काळजी करू नका, मी जाईन व्यवस्थित आणि येईनही व्यवस्थित, खरंच. त्यावर अर्णव म्हणत असतो, सिरियसली तुला असं वाटतं आहे का की मी तुला एकटीला सोडेन म्हणून? मिसिंदर असं अजिबात होणार नाही आहे. जर तुला जायचं आहे तुझ्या आईला भेटायला तर मी तुझ्याबरोबर येणार आहे आणि माझ्याच बरोबर तू तिकडे जायचं आणि यायचं सुद्धा, समजलं? इशू म्हणते, अहो सर पण. त्यावर अर्णव म्हणतो, मला आता आणखीन काही ऐकून घ्यायचं नाही आहे, मी आलो पटकन आवरून, त्यानंतर मग आपण निघतो आहे, कळलं? तोपर्यंत तू एवढा चहा संपव आणि एवढी एक मेडिसिन घे, कळलं का? त्यावर इशू म्हणते, हो. मग अर्णव तिला मेडिसिन देतो आणि हट्टी आहेस तू खूप असं म्हणत तिकडनं आवरायला जातो. त्याबरोबर इकडे आई आणि नमू ह्या दोघीजणी बॅग भरत असतात. आई नमूला म्हणत असते, नमू बघ बरं काही राहत नाही आहे ना भरायचं. त्यावर नमू म्हणते, नाही गाई सगळं घेते आहेस तू. त्यावर आता त्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णव अचानक दारात आलेले असतात. आता इशू आईला दारातूनच हाक मारते, आई. त्याबरोबर आई म्हणते, अगं इशू तू, जावे बापू तुम्ही, अहो या ना. त्याबरोबर इशू आतमध्ये येते आणि आईला घट्ट मिठी मारते. आई म्हणते, इशू बाळा कशी आहेस तू? त्यावर इशू म्हणते, मी मस्त. त्यावर आई म्हणते, अगं पण तुला काय गरज होती इकडे येण्याची? तब्येत बरी नाही आहे ना ईश्वरी तुझी? मग आणि तसंही आज नमू येणारच होती की तुला भेटायला घरी, मग तू कशाला घराबाहेर पडलीस बाळा? त्यावर मग अर्णव म्हणतो, एक्झॅक्टली मी सुद्धा हेच सांगत होतो काकू हिला समजावून, पण माझं कोण ऐकणार ना, माझं ऐकतच नाही. हट्टच करत होती की तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याकडे जायचं आहे, तुमच्याकडे जायचं आहे, म्हणून मग शेवटी मी घेऊन आलो. त्याबरोबर आता लगेचच सुप्रिया म्हणते की अहो तिला बरं नाही आहे ना, बरं नसल्यावर असं वाटतं आईला बघावं, आईला भेटावं, म्हणून हट्ट केला असेल तिने. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणते, बरं चल मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. इशू म्हणते, पण आई एक मिनटं,
हे सगळं काय चाललं आहे, म्हणजे हे पॅकिंग कसलं आहे. त्याबरोबर आता आई म्हणते, अगं तुला सांगायचं राहूनच गेलं इशू. अगं तुझ्या बाबांना ते एक पुण्यामध्ये खूप मोठे डॉक्टर आहेत, अगदी स्पेशालिस्ट आहेत, त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आहे ना, तर मी आणि तुझे बाबा पुण्याला चाललो आहे. त्यावर इशू म्हणते, काय पुण्याला? त्यावर मग आई म्हणते, हो पुण्याला. अगं अगदी 2-3 दिवसांसाठी चाललो आहे गं, फार काही नाही आहे. त्याबरोबर आता ती म्हणते, मी आले, चहा घेऊन आले. त्याबरोबर आता अर्णव हा लगेचच अच्छा असं म्हणतो. तर आता इशू म्हणते, आई मी तुला मदत करायला येते. त्यावर इशूने म्हटल्यावर अर्णव म्हणतो, तू कशाला, तू आराम कर, तू आईला भेटायला आली आहेस ना, मी मदत करतो काकू तुम्हाला. त्यावर इशू म्हणते, नाही नको, तुम्ही मदत नका करू सर तिला. त्यावर अर्णव म्हणतो, का? त्यावर इशू म्हणत असते, कारण तिला मदतीची गरजच नाही आहे ना, ती करून घेईल एकटीच्या. काय गाई? त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, शाब्बास, म्हणजे जेव्हा तू मदत करणार होतीस तेव्हा त्यांना मदतीची गरज होती आणि आता मी मदत करायचं म्हणतो आहे तर त्यांना मदतीची गरज नाही आहे. काय चाललं आहे काय तुझं? त्यावर मग आई म्हणते, इशू राहू दे, मी जाऊन चहा बनवून घेऊन येते. त्यावर इशू म्हणते, हां चालेल. त्यावर मग आता ती अर्णवला विचारते, अर्णव सर तुम्ही इथेच थांबणार आहात का? त्यावर अर्णव म्हणतो, का असं विचारतेस? त्यावर ईश्वरी म्हणते, नाही म्हणजे तुमची कामं वगैरे असतील ना. अर्णव म्हणतो, मी माझी कामं ऑनलाईनसुद्धा करू शकतो मिस इंदौर, तुला माहिती आहे ना. त्यावर इशू म्हणते, नाही हो, पण कशाला ना, तुम्ही म्हणजे इथे थांबताय, तुमचा वेळ वाया घालवताय, तुम्ही गेलात आता तरीही चालेल, संध्याकाळी आलात मला घ्यायला तरीही ठीक आहे की. त्यावर अर्णव म्हणतो, पण मी इथे थांबणार आहे, तुझा काय प्रॉब्लेम आहे? त्याबरोबर लगेचच आई इशूला म्हणते, इशू अगं काय सुरू आहे तुझं बाळा, असं का बोलते आहेस तू त्यांना, तू त्यांच्याबरोबर आली आहेस की नाही. त्याबरोबर आता लगेचच नम्रता म्हणते, जीजू कारण आपासून लांब राहूच शकत नाही ना. त्याबरोबर आता आई म्हणते, बरं चला आता तुम्ही बसा, मी आले चहा घेऊन. आणि मग आई तिकडनं चहा आणायला जाते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मी मदत करतो तुला नम्रता. आणि मग तो आता पॅकिंगमध्ये नम्रताची मदत करू लागतो. आता अर्णव अगदी आनंदाने पॅकिंग वगैरे करायला मदत करत असतो, पण इशूच्या मनात मात्र वादळ सुरू असतं. ती विचार करत असते की नाही, काहीही झालं तरी मला आत्ताच आईबरोबर बोलून घ्यायला हवं, कारण जर मी आत्ता वेळ घेतला तर पुढे 2 दिवस मला म्हणजे धीर चेपणार नाही, बरं वाटणार नाही. त्याच्या आधी मी निघायला पाहिजे आणि जाऊन पटकन तिच्याशी बोलून घ्यायला पाहिजे. इशू लगेचच आईकडे येते आणि आईला सांगते, आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं गं. त्यावर आई म्हणते, हा बोल ना. त्याबरोबर आता लगेचच इशू म्हणते, आई ते. त्यावर आई म्हणते, इशू जे बोलायचं असेल ते बोल की, मला सांग, तू माझ्यावर रागवली नाही आहेस ना. नाही म्हणजे बाबांना दवाखान्यात मी घेऊन चालली आणि मी तुला सांगितलं नाही आणि मला तू बरं नाही आहे तुला हे माहीत असूनही फोन करायला वेळ मिळाला नाही. इशू म्हणते, नाही गाई तसं काही नाही आहे, तू माझं ऐकून तरी घे ना. त्याबरोबर त्या ठिकाणी अर्णव येतो आणि म्हणत असतो, मिस इंदौर काय आहे, मी काय सांगितलं होतं तुला, बस म्हणून ना, तू इथे लगेच आईच्या मागोमाग किचनमध्ये कशाला आली आहेस. त्याबरोबर आता आईसुद्धा म्हणते, हो बरोबर आहे इशू, त्यांचं किचन ओट्याजवळ कशाला उभी राहतेस. अर्णव म्हणतो, तू चल माझ्याबरोबर. त्यावर इशू म्हणते, अर्णव सर काय आहे, याला काय अर्थ आहे, मी माझ्या आईजवळ बोलू शकत नाही का थोडा वेळ. त्याबरोबर मग आता लगेचच आई तिला म्हणते, ईश्वरी अगं काय पद्धत आहे ही नवऱ्याबरोबर बोलण्याची, त्यांना काळजी वाटते तुझी म्हणूनच बोलतायत ना, ते तुझ्यासाठी तुझ्या काळजीपोटी बोलतायत ना. त्याबरोबर अर्णव म्हणतो, एक्झॅक्टली मिस इंदौर काय झालं आहे. त्याबरोबर इशू लगेचच सांगत असते की नाही म्हणजे अर्णव सर प्लीज तुम्ही एक काम करा ना, थोडा वेळ जाऊन तुम्ही बाहेर बसा ना, म्हणजे मी आले आईशी बोलून. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी तुला आईशी बोलू नको असं म्हणतच नव्हतो, असं काही आहे का जे मला कळायला नको. त्यावर लगेच आई म्हणते, नाही हो असं काही नाही आहे अर्णव, तुम्ही हिचं कुठे मनावर घेताय. त्यावर अर्णव म्हणतो, नक्की ना काकू. त्यावर आता ती म्हणते, नाही हो खरंच नाही. त्यावर अर्णव म्हणतो, चल मग तू माझ्याबरोबर आणि बस बाहेर जाऊन शांतपणी. आणि मग अर्णव ईश्वरीला घेऊन बाहेर येतो आणि डायनिंग टेबलवर तिला म्हणतो, बसा आता इथे शांत. ईश्वरी तिथे बसते. अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की काय चाललं आहे तुझं मिस इंदौर. त्याबरोबर आता त्या ठिकाणी नम्रतासुद्धा आलेली असते. तर नम्रता ही म्हणत असते, इशू तू जिजूंना घालवायच्या पाठी लागली आहेस. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो, हो ना, तुलाही असंच वाटतंय ना नम्रता, मलाही असंच वाटतंय. इतक्यात आता शिर्केंचा फोन अर्णवला आलेला असतो. अर्णव फोन उचलतो आणि म्हणत असतो, हा शिर्के
आजच्या सगळ्या मीटिंग्स तुम्ही उद्यावर पोस्टपोन करा. त्याबरोबर तो फोन कट करतो. इशू म्हणत असते, अहो सर याला काय अर्थ आहे, तुम्ही कशाला उगाचच्या उगाच तुमची सगळी कामं बिमं सोडून इथे बसताय. नको काही गरजच नाही आहे ना या सगळ्याची. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या कामांसाठी जा ना, मी थांबेन ना, इथे आई आहे, नमुताई आहे माझी काळजी करायला, तुम्ही पण कशाला थांबायला. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, अरे पुन्हा तुझं तेच सुरू झालं. त्यावर इशू म्हणते, नाही म्हणजे मी तुमच्याच कामाच्या काळजीने म्हणत होते. कामं बुडवून तुम्ही इथे बसून राहाल त्याला काय अर्थ आहे, त्यापेक्षा तुम्ही जा ना, तुमची कामं महत्त्वाची आहेत. त्यावर अर्णव म्हणतो, अच्छा आता कळतं आहे मला. नाही म्हणजे मी इथे असल्यावर तुला नेहमीसारखं या दोघींबरोबर चपड बोलता येणार नाही ना, म्हणून तू फक्त मला इकडनं घालवायच्या मागे लागली आहेस, बस, बाकी काहीही कारण नाही आहे, बरोबर ना मिस इंदौर. मी असेन तर तुला लिमिटेशन्स असतील. त्याबरोबर आता नमू म्हणते, हां जिजू, हे बाकी तुम्ही एकदम 100% खरं बोललात हां, मला पटलं. त्याबरोबर आता इशू ही मनात म्हणत असते, आता काय सांगू तुम्हाला आणि कसं सांगू तुम्हाला की मला काय बोलायचं. त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, तू चहा पिऊन घे, तुला बरं वाटेल. त्याबरोबर मग आता लगेच इशू ही चहा पिऊ लागते. त्यानंतर मग आता इथे अर्णव हा म्हणत असतो की आईकडे आल्यावर बरं वाटतं आहे ना तुला. त्यावरती म्हणते हो. तर आता लगेचच इकडे आई म्हणत असते, इशू आम्ही 2 दिवस जाऊन येऊ, तोपर्यंत तू आराम कर, छान लवकर बरी हो काय. त्यावर इशू होकार देते. अर्णव काही पैसे काढतो आणि आता तो आईला म्हणतो, काकू हे थोडे पैसे ठेवा. त्यावर मग आता लगेचच सुप्रिया म्हणते, अहो नाही, कशाला हे सगळं अर्णव, आधीच तुम्ही खूप केलं आहे आमच्यासाठी, आता आणखी नको. त्यावर अर्णव म्हणतो, काकू अहो असं काय करताय, घ्या. त्याबरोबर ती म्हणत असते, नाही या खरंच नको. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मी काय फक्त तुमचं जावईच आहे का, मुलगासुद्धा आहेच, आणि आफ्टर ऑल तुमच्या मिठाईच्या दुकानावर नजर आहे माझी. त्याबरोबर लगेचच सगळेजण हसतात आणि मग अर्णव म्हणतो, प्लीज संकोच करू नका. मग आता सुप्रिया अर्णवकडचे ते पैसे घेते. त्यानंतर मग आता लगेचच अर्णव म्हणतो, बरं काकू मला सांगा काका काय करतायत. नाही म्हणजे इथपर्यंत आलो आहे तर जरा त्यांनाही भेटून घेतो, त्यांच्याशी सुद्धा बोलून घेतो. त्याबरोबर मग लगेचच आता सुप्रिया म्हणते, ते आहेत ना खोलीत आराम करत असतील, चला मी तुम्हाला घेऊन जाते त्यांच्याकडे. त्याबरोबर आता ते दोघं तिकडनं जातात. मग नमू लगेचच इशूजवळ बसते आणि इशूला विचारते, इशू नक्की काय झालं आहे. नाही तुझं काहीतरी बिनसलं आहे हे तर मला कळतं, पण आता काय बिनसलं आहे बरं हे तूच सांगू शकशील, काय झालं आहे. त्यावर इशू म्हणते, नाही गं ताई तसं काही नाही आहे, सध्या ताप आला आहे ना मला, त्यामुळे फक्त थोडंसं विकनेस आहे, बाकी काही नाही गं. त्याबरोबर आता नमुताई म्हणते, अच्छा नाही तसं असेल तर एकदम बढिया, चहा पी मग तुला तरतरी येईल काय. एवढं बोलून नमुताईसुद्धा तिच्या कामासाठी जरा बाजूला जाते. इशू मनात विचार करत असते की काय करू, काहीही करून मला आईबरोबर बोलायला हवंच, आईला विचारायला हवं नेमकं तेव्हा काय घडलं होतं, कसं जाणून घेऊ आईकडनं सगळं. जोपर्यंत अर्णव सर इकडनं जाणार नाही तोपर्यंत मला आईबरोबर काहीच बोलता येणार नाही, आणि ते तर मला एकटी सोडतच नाही आहेत. त्याबरोबर इकडे आता अंजली विचार करत असते, हे कुठे राहिले, अजून आले कसे नाही. पोलिसांना फोन करायला तर फोन पण यांच्याकडेच होता. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच राकेश आलेला असतो. आता राकेश म्हणतो, अंजली हे काय तू बाहेरच का थांबली आहेस. त्यावर अंजली म्हणते, अहो तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं नाही आहे ना. त्यावर राकेश म्हणतो, हो गं अगदी व्यवस्थित आहे मी, पण त्या गुंडांना नाही पकडू शकलेलो गं मी. त्यावर अंजली म्हणते, अहो असू द्या त्यांचं काय एवढं. त्यावर राकेश म्हणतो, अगं अंजली तुझे एवढे मोलाचे दागिने होते ते. त्याबरोबर आता अंजली म्हणते, अहो मग ते दागिने पुन्हा मिळवण्यासाठी आपण रीतसर पोलीस तक्रार करू ना, पण म्हणून तुम्ही तुमच्या जीवाचं असं काही केलेलं मला नाही चालणार, तुम्ही का जीव धोक्यात टाकताय. त्यावर लगेचच राकेश म्हणतो, बरं ठीक आहे आपण करू रीतसर पोलीस कंप्लेंट, तू एक काम कर, तू गाडीत बस, मी तुला पहिलं घरी सोडतो आणि मग पोलीस स्टेशनला जातो, चल. मग आता अंजली गाडीजवळ जाते. इतक्यात आता राकेशचा चुकून ज्या रुमालात दागिने बांधलेले असतात तो रुमाल खाली पडतो, पण आता तो पटकन उचलून तो रुमाल खिशातही घालतो. त्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव घरी पोहोचलेले असतात, पण इशूचं काही लक्षच नसतं, ती तर तंद्रीत हरवलेलीच असते. आईशी कसं बोलू, कधी बोलू, वेळ कधी काढू. त्याबरोबर आता 2 दिवस थांबावं लागेल असे विचार असतात तिच्या डोक्यात. अर्णव म्हणतो, मिस इंदौर काय चाललं आहे, घर आलं. त्याबरोबर इशू म्हणते, हो, आणि मग आता ती लगेचच उतरत असते. अर्णव तिला विचारतो, मिस इंदौर काय झालं आहे, तुला बरं वाटत नाही आहे का, किंवा काही घडलं आहे का, तू माझ्याशी बोलू शकतेस.
काही असेल तर सांग मला, बोल ना, व्हॉट्स रॉंग. त्यावर इशू म्हणते, नाही हो, असं काही नाही आहे, तुम्ही उगाच जास्त विचार करताय. त्यानंतर अर्णव हा राकेशकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, जीजू, सकाळी मी तुमच्याबरोबर जे काही वागलो ते खरोखर चुकीचं होतं, मला असं वागायला नको होतं. आणि मग तो आता राकेशला मिठी मारतो आणि मिठी मारण्याच्या बहाण्याने त्याच्या खिशातलं सोन्याचं मंगळसूत्र काढत म्हणतो, जीजू, हे काय हो, तुमच्या खिशात मंगळसूत्र. त्याबरोबर अंजली बघतच राहते. त्यानंतर अर्णव ईश्वरीला सांगत असतो की मी त्या राकेशची चांगली मस्ती जिरवली आज, आणि इतक्यात चुकून एक फोटो आता सुप्रियाच्या आणि रमाकांतच्या फोटोतला खाली पडतो कपाटातनं. त्याबरोबर ईश्वरी त्या फोटोकडे बघत असते. अर्णव फोटो उचलायला खाली वागतो, फोटो उचलतोही, पण ईश्वरी त्याच्या हातातनं फोटो हिसकावून घेते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.